अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची। रामकृष्ण हरी। पुराणांचा काळ हा वेदांनंतरचा काळ मानला जातो। इतर ग्रंथांप्रमाणेच पुराणांची भाषाही संस्कृत आहे। तर आधी हे पाहू की पुराण म्हणजे काय। अगदी ढोबळ वापरला जाणारा शब्द म्हणजे जुनं, पुरातन किंवा प्राचीन। अगदी आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा जुनं पुराण असा शब्द येऊन जातो। हिंदीत जुन्याला पुराणा असा शब्द आहे। काही लोकांची धारणा असते की जुनं ते सगळं टाकाऊ म्हणून टाकून किंवा सोडून द्यायला हवं। तर दुसरीकडे जुनं ते सोनं अशी म्हणे आपल्याकडे चांगलीच परिचित आहे। मग आपण ही पुराणं सोडून द्यायची की सोनं म्हणून त्याचं जतन करायचं? या पुराणांचं मानवी जीवनात महत्त्व तरी काय? तर यासाठी हे समजून घ्यायला एका संस्कृत सुभाषिताची मदत होऊ शकते। पुरा नवम भवती इति पुराणम, म्हणजे जे प्राचीन जुनं असूनही नित्य नूतन भासतं ते म्हणजे पुराण। याचा सरळ अर्थ असा की जरी ते प्राचीन असले तरी त्यात नाविन्याचा गुण आहे। हेच कारण असावं की आज हजारो वर्षांनंतरही भारतीय मनाला ही पुराणं भुरळ घालत असावी। एखादा व्यक्ती खूप पाल्हाळिक गोष्ट सांगत असेल किंवा अतिस्पष्ट करून सांगत असेल तर त्याला सहज म्हटलं जातं, बस कर, जास्त पुराण नको लावू। आता यावरून आपल्याला एवढं जर लक्षात येत असेल की पुराण हे दीर्घ असतात, म्हणजे मोठ्या लांबीचे असतात, त्यामुळे ते वाचायला समजून घ्यायलाही अधिक वेळ द्यावा लागतो। आता आपल्या मनात कदाचित हा प्रश्न येऊ शकतो की नक्की किती दीर्घ असतील? तर हे उदाहरणादाखल 2-4 पुराणांवरून आपल्या लक्षात येईल। गीतेत साधारण 700 श्लोक आहेत, तरीही ती फार मोठी आहे असं आपण समजतो। तर आता काही पुराणांमधील श्लोक संख्या किती आहे ते पाहू। पद्मपुराण 55,000 श्लोक, वराह पुराण 24,000 श्लोक, विष्णू पुराण 23,000 श्लोक, भागवत पुराण 18,000 श्लोक। यावरून आपल्याला अंदाज आला असेल पुराणांमधून शेकडो हजारो वर्षांपर्यंत धर्मातील आणि अध्यात्मातील सार समाजापर्यंत पोहोचत आलाय। पण हा सार गोष्ट रूपात आल्याने तो अधिक सहजपणे रुजला, कारण मुळातच मानवाला गोष्टी सांगायला आणि ऐकायला आवडतात। त्यामुळेच पुराणांमधल्या कथांशी समाजाची नाळ जोडली गेली। शिवाय या कथांनी माणसाचं मनोरंजनही केलं। त्यातल्या कथानकांमध्ये मानवी भावभावना जसं की सुख दुःख, लोभ, मोह, माया, द्वेष, मत्सर अशा सगळ्यांचा अंतर्भाव असल्याने लोक त्याच्याशी कनेक्ट झाले। त्यामुळेच ही पुराणं मग लोकप्रियही झाली। विद्वान सांगतात की मार्कंडेय पुराणानुसार जी व्यक्ती सर्व पुराणे ऐकते किंवा वाचते त्यांची सर्व पापं नष्ट होतात। आता आजच्या काळात अशा 18च्या 18 पुराणांचा अभ्यास करणारे फारच क्वचित सापडतील। असो, ओवीच्या प्रारंभी माऊली म्हणतात अष्टादश पुराण, तर यातील अष्ट म्हणजे 8 आणि दश म्हणजे 10, तर असे 8 अधिक 10 बरोबर 18, म्हणजे एकूण 18च्या 18 पुराणांबद्दल माऊली म्हणतात। माऊली या 18 पुराणांचं रत्न जणू या गणेशाला परिधान केले आहेत असं म्हणतात। आधी हे पाहू की 18 पुराणं नेमकी कोणती। तर ही पुराणं आहेत: 1. ब्रह्मपुराण, 2. पद्मपुराण, विष्णू पुराण, शिवपुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण। आपण मगाशीच पाहिलं की पुराण म्हणजे प्राचीन, म्हणजे तसं अगदी जुने। मग माऊलींनी अशा जुन्या गोष्टी जणू गणेशाच्या अंगावर शोभत आहेत असं का म्हटलं असावं? तर याचं एक उत्तर आपल्याला माऊलींच्याच हरिपाठात मिळतं। माऊली हरिपाठात म्हणतात, 18ही पुराणे हरिसी गाती। ही 18ची 18 पुराणं हरीचंच गुणगान गातात। आता इथं हरी म्हणजे भगवंत, म्हणजे सगळी पुराणं आपल्याला ईश्वराचीच महती सांगतात। या 18 पुराणांमध्ये वेगवेगळ्या देवी देवता यांना केंद्रस्थानी ठेवून पाप पुण्य, धर्म अधर्म, कर्म अकर्म यांना कथांच्या माध्यमातून स्पष्ट केलंय। काही पुराणांमध्ये सृष्टीच्या आरंभ ते अंतापर्यंतचं सुद्धा विवरण केल्याचं आढळून येतं। मग ती जुनी कशी? पुराणांचा अभ्यास करून आपल्याला दरवेळी नवीन काहीतरी गवसत असतं।
पुराण हे प्राचीन भारताच्या पारंपरिक इतिहास आणि सभ्यतेचं सर्वात महत्त्वाचे स्रोत म्हणून आजच्या काळात स्वीकारले गेले आहेत. ही यातली अतिशय महत्त्वाची गोष्ट मला वाटते. आता थोडंसं पुढे वळूया. तर संत ज्ञानेश्वर ओवीत म्हणतात, अष्टादश पुराणे तियेची मणिभूषणे. मणिभूषणे म्हणजे मण्यांचे अलंकार. आता इथे माऊली या पुराणांना अलंकार म्हणतायत. अलंकार म्हणजे आज आपण सहज ओळखतो तसे दागिने. आता दागिन्यांचं काम काय, तर आहे ते रूप अधिक खुलवणं. स्त्रियांना स्वभावताच नटण्या मुरडण्याची आवड असते, हे आपण जाणतोच. म्हणूनच आपल्याकडे स्त्रियांच्या अंगावर अनेक कलाकुसरींची दागिने दिसतात. पूर्वीच्या काळी पुरुषांमध्येही अलंकार लोकप्रिय होते. राजे रजवाडे, सेनापती, मोठ्या पदावरचे अधिकारी यांच्या गळ्यात वेगवेगळ्या माणिक मोत्यांच्या माळा कायमच असायच्या. शिवाय हातात कडे, कानात कुंडल असे अलंकारही असणं प्रतिष्ठेचं मानलं जात होतं. आजकाल अनेक तरुण हातात कडे, गळ्यात साखळ्या, कानात बाळ्या असं घालतात आणि याचं प्रमाण नक्कीच वाढत चाललेलं दिसतंय. कारण काय, तर रूप खुलतं. इथे माऊलींचं चातुर्य दिसून येतं. लोकप्रिय अलंकारांना जनप्रिय पुराणांची उपमा माऊली देतात. साहित्य वाङ्मयातही अलंकार असतात. आपल्या जगण्यात अलंकारांचं जे काम तेच भाषेतल्या अलंकारांचं असतं. अलंकारांमुळे भाषेला सौंदर्य आणि गोडवा प्राप्त होतो. पुढे माऊली याच संदर्भात म्हणतात, पदपद्धती खेळवणे प्रमेय रत्नांची. हे समजून घेण्यासाठी काही शब्दांचे सर्वसाधारण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. पदपद्धती म्हणजे शब्द रचनेची पद्धत. इथे कदाचित अर्थ असावा तो म्हणजे छंदोबद्ध काव्यरचना. खेवणे म्हणजे कोंदण करणे. प्रमेय म्हणजे प्रतिपादन केलेले तत्व किंवा सिद्धांत. शाळेत असताना प्रमेय हा शब्द आपण गणित, भूमिती या विषयांसंदर्भात जाणलेला असतोच. तर तो प्रमेय म्हणजे सिद्धांत किंवा सूत्र, आपण ज्याला तत्वही म्हणू शकतो. गणित भूमितीतील प्रमेय सिद्ध करण्यासाठी पुरावा लागतो, विशिष्ट पद्धत लागते, त्यानुसार तो सिद्ध करावा लागतो. तसंच अध्यात्मातल्या सिद्धांताचंही असतं. महाकवींनी किंवा रचनाकारांनी हे सर्व सिद्धांत तोलून जोखून घेतलेले असतात. मागच्या ओवीच्या विश्लेषणात आपण पाहिलं होतं की ग्रंथातील आशय, विचार आणि त्याच्या मांडणीमुळे ग्रंथाला सौंदर्य मूल्य प्राप्त होतात. रचनाकर्त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि कौशल्याने पुराणांमध्ये प्रमेय म्हणजे सिद्धांत किंवा तत्व शब्दात मांडले. मात्र कसे, तर सुंदर रचनारूपी छंदोबद्ध कोंदणामध्ये बसवले आहेत. आता ही अशी इतकं सुंदर कोंदण लिहिलेली मणिभूषणे परिधान केलेला गणेश सुंदर दिसणार नाही तरच नवल, हो ना? आज इतकंच. जाता जाता एक विनंती, जर का आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खाली तशी कमेंट करा आणि हो, पुन्हा एकदा इतरांनाही व्हिडिओ शेअर करून चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्ञानेश्वरीच्या या शब्दयज्ञात आपलंही सहकार्य लाभू द्या. जय हरी.